अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. नंबर 1. प्रस्तावना. दत्तगुरूंचे गुप्त मंत्र अनेक भक्तांसाठी आकर्षणाचा विषय राहिले आहेत. लोक विचारतात, हे मंत्र इतके सामर्थ्यशाली असतील तर का लपवले जातात? आज आपण ह्या गुप्त मंत्रांच्या मागील आध्यात्मिक कारणं, त्यांचा इतिहास, साधकांना मिळणारे फायदे आणि शेवटी एक सुरक्षित मंत्र पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये प्रत्येक माहिती नीट स्पष्ट केली आहे. गुप्त मंत्र फक्त शब्द नाहीत, तर त्यामागे शक्तिशाली ऊर्जा आहे, जी योग्य साधकाच्या हातात गेली पाहिजे. चुकीच्या हातात गेल्यास उलट परिणाम संभवतात. म्हणूनच या मंत्राची गुप्तता महत्त्वाची आहे. नंबर 2. गुप्तता का आवश्यक आहे? गुप्त मंत्र का लपवले जातात? यामागे साधकाचे रक्षण हे मुख्य कारण आहे. मंत्र म्हणजे शब्दांचा संच नाही, तर ऊर्जा आहे, जी मन, शरीर आणि आत्म्यावर प्रभाव टाकते. जर अपात्र व्यक्तीला मंत्र दिला गेला तर त्याचा वापर स्वार्थ, लोभ, इजा किंवा मानसिक अडचणींसाठी होऊ शकतो. गुरु फक्त पात्र साधकालाच मंत्र देतात. गुप्तता लोकांना रोखण्यासाठी नाही, तर त्यांचं मार्गदर्शन योग्य पद्धतीने होण्यासाठी आहे. योग्य साधक, श्रद्धा आणि संयम असलेला तोच मंत्र जपल्यास खऱ्या अर्थाने लाभ घेऊ शकतो. नंबर 3. दत्तगुरूंची भूमिका. श्री दत्तगुरू हे त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार आहेत. त्यांच्या मंत्राने साधकाला आध्यात्मिक उन्नती, मानसिक स्थिरता आणि जीवनातील प्रगती मिळते. दत्तगुरू स्वतः म्हणतात की मंत्र फक्त योग्य वेळ, योग्य साधक आणि योग्य भावना असलेल्या व्यक्तीसच दिला जातो, अन्यथा साधकाला उलट परिणाम भोगावे लागू शकतात. गुप्तता ही केवळ परंपरेचा नियम नाही, तर साधकाचे संरक्षण आहे. योग्य मार्गदर्शनाशिवाय मंत्र जपल्यास ऊर्जा अस्थिर होऊ शकते आणि साधकाचे जीवन प्रभावित होऊ शकते. नंबर 4. मंत्र आणि ऊर्जा. प्रत्येक मंत्रामागे विशिष्ट ऊर्जा असते. मंत्र जपल्यावर सूक्ष्म तरंग निर्माण होतात, जे साधकाच्या आयुष्यात बदल घडवतात. उच्चार आणि भावनेतून निर्माण होणारी ऊर्जा आयुष्याला समृद्ध करते. उदाहरणार्थ, ओम या शब्दाने सृष्टी निर्माण झाल्याचे म्हणतात. दत्तगुरूंचे गुप्त मंत्रही साधकाच्या जीवनात सकारात्मक परिणाम करतात. योग्य पद्धतीने जपल्यास मानसिक शांती, जीवनातील स्थिरता आणि दिव्य अनुभव मिळतो. चुकीच्या पद्धतीने जपल्यास उलट परिणाम संभवतात. म्हणून मंत्र फक्त योग्य साधकासाठी गुप्त ठेवले जातात. नंबर 5. साधकांना होणारे फायदे. साधक जो मंत्र नियमित जपतो त्याला मानसिक स्थिरता, नकारात्मक ऊर्जा कमी होणे, जीवनातील संकटांवर मात आणि आध्यात्मिक वाढ अनुभवायला मिळते. नोकरी, व्यवसायात, प्रगतीत, आरोग्य आणि नातेसंबंधात सुधारणा होते. हे अनुभव खूप अद्भुत असतात आणि लोकांना वाटते की हा मंत्र खरोखर चमत्कारी आहे. मंत्राची शक्ती श्रद्धा, भक्ती, संयम आणि नियमित जपावर अवलंबून असते. योग्य मार्गदर्शनाशिवाय मंत्राचा अनुभव पूर्ण होत नाही. त्यामुळे गुप्तता आणि योग्य साधना यांचा महत्त्वपूर्ण समतोल राखला जातो. नंबर 6. गुप्तता का आवश्यक आहे? गुप्तता म्हणजे केवळ प्रतिबंध नव्हे, तर साधकाचे संरक्षण आहे. जर मंत्र अपात्र साधकाला दिला तर तो उलट परिणाम करू शकतो. चुकीच्या हेतूसाठी किंवा अपूर्ण तयारीने जपल्यास मानसिक अस्थिरता, आयुष्यात अडचणी आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. गुरुमंत्र फक्त योग्य साधकाला देतात, जो श्रद्धाळू, संयमी आणि शुद्ध हृदयाचा असतो. गुप्तता ही साधकाच्या जीवनातील ऊर्जा योग्य मार्गाने वापरण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे दत्तगुरूंचा मंत्र केवळ विश्वासू साधकांसाठी राखला जातो. नंबर 7. गैरसमज आणि इंटरनेट. आजकाल इंटरनेटवर खोटे गुप्त मंत्र दिले जातात. अनेक लोक त्यांचा चुकीचा उपयोग करतात. खऱ्या दत्तगुरूंच्या मंत्रासाठी गुरुकृपा, श्रद्धा, संयम आणि साधना आवश्यक आहे. गुप्तता लोकांना फसवण्यासाठी नाही, तर साधकांचे संरक्षण करण्यासाठी आहे. खोटे मंत्र जपल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही. योग्य मार्गदर्शनाशिवाय मंत्र जपणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भक्तांनी नेहमी सुरक्षित
आणि मान्यताप्राप्त मंत्र जपावा. नंबर 8. सार्वजनिक दत्त मंत्र. सार्वजनिकपणे जपता येणारा सुरक्षित मंत्र ओम ह्रीं श्रीं दत्तात्रेयाय नमः. हा मंत्र सर्व भक्तांसाठी योग्य आहे, सुरक्षित आहे आणि परिणामकारक आहे. नियमित जपल्यास जीवनातील संकटे दूर होतात, मानसिक शांती मिळते आणि गुरुकृपा अनुभवायला मिळते. या मंत्रामुळे भक्तांचा विश्वास आणि आध्यात्मिक उन्नती वाढते. गुप्त मंत्रासारखा अनुभव देणारा हा मंत्र सर्वसामान्य भक्तांसाठी उघड आहे, त्यामुळे लोकांना सुरक्षितपणे जपता येतो. नंबर 9. मंत्र जपण्याची पद्धत. सकाळी स्नान करून स्वच्छ जागी मंत्र जपावा. दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर बसून 108 वेळा जपणे सर्वोत्तम आहे. माळ वापरल्यास जप सुस्पष्ट होतो. 41 दिवस अखंड जप केल्यास अद्भुत परिणाम अनुभवायला मिळतात. सुरुवातीला मन भटकू शकते, परंतु नियमित जपाने ऊर्जा स्थिर होते. श्रद्धा, संयम आणि भक्ती ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे मंत्राचे परिणाम जास्त प्रभावी होतात आणि साधकाला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो. नंबर 10. मंत्र जपाचे फायदे. नियमित जपामुळे मानसिक शांतता, भीती कमी होणे, संकटावर मात करणे आणि जीवनात स्थिरता मिळणे, नोकरी व्यवसायात प्रगती होणे, आरोग्य सुधारणे आणि नातेसंबंध मजबूत होणे. मंत्र जपल्याने गुरुकृपा अनुभवायला मिळते. जीवनातील नकारात्मक घटना कमी होतात. भक्ती, श्रद्धा आणि संयम राखल्यास मंत्राचा प्रभाव जास्त वाढतो. प्रत्येक साधक आपल्या अनुभवातून या मंत्राची अद्भुत शक्ती जाणतो आणि त्याला आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. नंबर 11. श्रद्धेची भूमिका. भक्ती आणि श्रद्धा मंत्र जपण्याच्या शक्तीला वृद्धिंगत करतात. साधकाची श्रद्धा जितकी शुद्ध आणि दृढ, मंत्राचा परिणाम तितका प्रभावी. श्रद्धा आणि भक्तीने जपल्यास मन शुद्ध होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि साधकाला दिव्य अनुभव मिळतो. मंत्र जपताना श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. गुप्त मंत्र किंवा सार्वजनिक मंत्र जपताना भक्तीशिवाय परिणाम मर्यादित राहतो. म्हणून प्रत्येक साधकाने मंत्र जपताना श्रद्धा, भक्ती आणि संयम राखणे आवश्यक आहे. नंबर 12. मानसिक परिणाम. मंत्र जपल्याने मन स्थिर होते, चिंता आणि भय कमी होते. नियमित जपाने मानसिक ऊर्जा वाढते, आत्मविश्वास टिकतो. साधकाला दिव्य अनुभव, मानसिक स्थिरता आणि जीवनातील सकारात्मक बदल दिसतात. मंत्र जपल्याने विचारांची स्पष्टता येते आणि नकारात्मक प्रवृत्तीवर नियंत्रण मिळते. मानसिक परिणाम. मंत्राच्या ऊर्जा तरंगामुळे साधकाच्या जीवनात दीर्घकालीन स्थिरता निर्माण करतात, ज्यामुळे तो जीवनातील अडचणींवर सहज मात करू शकतो. नंबर 13. आध्यात्मिक परिणाम. मंत्र जपल्याने साधकाचा आत्मा उंचावतो. ध्यान आणि साधनेत गती येते. जीवनातील अडचणी कमी होतात, नकारात्मक घटना दूर होतात. साधकाला दत्तगुरूंचे रक्षण जाणवते आणि आध्यात्मिक उन्नती होते. मंत्र जपल्याने साधकाला जीवनातील स्थिरता, सुख, शांती आणि दिव्य अनुभव मिळतात. नियमित जपामुळे साधकाची ऊर्जा संतुलित होते आणि आयुष्य सकारात्मक मार्गावर जातं. नंबर 14. मंत्राची विशेषता. ओम ह्रीं श्रीं दत्तात्रेयाय नमः. हा मंत्र सोपा, सुरक्षित आणि प्रभावी आहे. नियमित जपल्यास आयुष्यात सकारात्मक बदल, मानसिक शांती आणि गुरुकृपा मिळते. या मंत्रामुळे भक्ताचा विश्वास वाढतो, संकटे कमी होतात आणि आध्यात्मिक उन्नती साधकाला मिळते. हा मंत्र गुप्त म्हणून मानला जातो, कारण क्वचित ठिकाणीच ज्ञात आहे. तरी परिणाम अद्भुत आहे. सुरक्षित आणि सोपा असल्याने तो सर्व साधकांसाठी योग्य आहे. नंबर 15. निष्कर्ष. दत्तगुरूंचा गुप्त मंत्र का लपवला जातो हे आता स्पष्ट आहे. गुप्तता साधकाचे संरक्षण करण्यासाठी आहे, भीतीसाठी नाही. योग्य साधकाला योग्य वेळेत मंत्र मिळावा हाच उद्देश आहे. आपण सुरक्षित सार्वजनिक मंत्र ओम ह्रीं श्रीं दत्तात्रेयाय नमः जपूनही गुरुकृपा अनुभवू शकतो. श्रद्धा, भक्ती आणि संयम राखल्यास आयुष्यात स्थिरता, मानसिक शांती आणि दिव्य अनुभव मिळतो. हा मंत्र सुरक्षित असून सर्वांसाठी प्रभावी आहे, त्यामुळे तो जपल्यास आयुष्यात सकारात्मक बदल घडतात.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.